काल दिनांक 20 जुलैपासून गडचिरोली शहरात व गडचिरोली जिल्ह्यात संततधार पावसाने जोर धरला आहे. आजही खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. गडचिरोलीच्या अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी आले आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आमचे प्रतिनिधी दिनेश देशमुख यांनी टिपलेली ही काही क्षणचित्रे. हे सनचित्र आहे कटाणी नदी आणि खरपुंडी नाक्यावरील. गडचिरोली शहराला लागूनच वाहत असलेल्या कटाणी नदीला उफाण आलेले होते. त्यावेळी आमचे प्रतिनिधी दिनेश देशमुख यांनी तिथे उपस्थित पूर पाहण्यासाठी आलेल्या लोकांशी संवाद साधला. कालपासून होणाऱ्या संततधार पावसामुळे गडचिरोली येथील 12 प्रवासी मार्ग झालेले आहेत आणि आज आपण कटाणी नदी इथे आलेलो आहोत. तर सगळी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या सदृश्य परिस्थितीबद्दल आपण जाणून घेणार आहोत रुपेश लाडे यांच्याकडून. तर काय सांगाल कालच्या पावसाबद्दल आणि आजही होत असलेल्या संततधार पावसाबद्दल? होऊ शकता आपण संततधार पाऊस सुरू आहे कालपासून. नागपूरमध्ये पण खूप पाऊस पडलेला आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि या संततधार पावसामुळे कालपासून पाऊस सुरू आहे, त्यामुळे सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे लोकांची आणि सावध राहण्याचा इशारा सगळ्या विभागांनी त्या डिझास्टर मॅनेजमेंटने सुद्धा दिलेला आहे लोकांना. त्या पद्धतीने आपण या ठिकाणी ज्यावेळेस आपण जातो तुमच्या गावाला किंवा काहीतरी बघूनच जायला पाहिजे, सतर्कता बाळगायला पाहिजे, एवढं समजत होतं. तर या ठिकाणी जे ड्युटीसुद्धा लागलेली आहे यांना आपण थोडं पूर सदृश्य परिस्थितीमध्ये लोकांची पूर पाहण्यासाठी खूप गर्दी होते आणि अशा वेळेस कालच 2 व्यक्ती वाहून गेल्याची दुर्घटना घडलेली आहे आणि सतर्कतेचा इशारा म्हणून पोलीस सुरक्षा कर्मी तैनात आहेत. तुम्ही कशा पद्धतीनं आव्हान असते अशा पूर परिस्थितीमध्ये आणि तुम्ही लोकांना कशा पद्धतीनं सतर्क करता? येणाऱ्या लोकांना पुलावरून ITI चौकापासून चामोर्शी रोड या बायपास रस्त्यावरही पावसाचे पाणी जमा झाले होते. जाऊ दे. काही हौसी मासेमार मासे पकडताना दिसून आले.
कालपासून गडचिरोली शहरात आणि गडचिरोली जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेले आहे आणि अनेक घरं पाण्यात डुबलेले आहेत. तर आज आपण इथे आलोय मथुरा नगर इथे, ITI बायपास मथुरा नगर येथे. मथुरा नगर येथील गीता हलदार यांच्या पण घरात पाणी घुसलेलं आहे. तर तुम्ही काय सांगाल? आमच्या इथं पाणी दरवर्षी येतात पण आम्हाला खूप त्रास होते. दारापर्यंत पाणी येतात आणि हा पाणी 2-3 महिन्यासारखा असेच राहतात आणि आमचे पोरं शाळेत जातील तर बहुत अडचण होतात. त्यांना कॅब द्यावं लागते. नगर परिषदमध्ये आम्ही जाऊन कंप्लेंट केलं होतं पण कोणी काही लक्ष दिले नाही आहे. आपला हा वार्ड म्हणजे पूर्ण दुर्लक्षमध्ये आहे. आपल्याला एवढ्या पाण्यामध्ये मुलांना शाळेत न्यावं लागते आणि आम्हाला खूप त्रास आहे. आमच्या इथले सर आहे तर त्यांनी खूप त्रास आहे. त्यांना बाहेर प्रॉब्लेम आहे तर त्यांनी गाड्या नेतात. पुरांना त्रास आहे. मला खूप त्रास होते पुरांना आणायला. तर दर्शक हो, जर तुम्ही पाहिलं तर त्यांच्या घराकडे येणारा मेन रस्ता हा पूर्ण पाण्यानं डुबलेला आहे आणि त्यांना रहदारीसाठी खूप साऱ्या अडचणी होत असतात त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये. तर त्यांनी स्थानिक प्रशासनाला विनंती केलेली आहे की लवकरात लवकर रस्त्याचं काम व्हावं आणि त्यांना येण्या जाण्यासाठी जो काही त्रास होत आहे त्यापासून त्यांची सुटका व्हावी. कॅमेरामॅन संदीप लाडेसह दिनेश देशमुख, गडचिरोली न्यूज लाईव्ह.